हॅलो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. आज आहे माझा बर्थडे आणि मिस्टरांनी फोन केला आणि बोलले की मी बाहेर जायचं आहे जेवायला आणि तू ये म्हणून. आम्ही सगळे रेडी झालो आणि निघालो. मिस्टर ऑफिसवरून मध्येच थांबले होते स्टॉपवरती कारण ते बोलले की तुम्ही रिक्षाने या. आम्ही तिकडे गेलो. रिक्षाने आल्यानंतर पप्पांना पाहून दोन्ही मुलं पण जाम खुश झाली. त्यानंतर मी बाईकवरती बसली आणि तिथून आम्ही निघालो. जाता आम्हाला 9:30 वाजले. मिस्टर 9 वाजता आले आणि तिथून मला असं वाटत होतं की ते कोणतरी हॉटेलमध्ये घेऊन जातील. ते बोलले की बुकिंग केलेलं आहे आणि चला लवकर. त्यांनी 9चा टाईम दिला होता पण आम्हाला लेट झाला. तर त्यांनी आम्हाला हा ओरियन मॉल म्हणून आहे जिथं आम्ही राहतो ना, तिथून एक 15-20 मिनिटावरती आहे हा मॉल. तिथं आम्ही जातो सारखे, पण आम्ही असं नाईटला बर्थडे सेलिब्रेशनसाठी कधी गेली नव्हती. आणि त्याने तर माझ्यासाठी हॉटेल बुक केलं होतं आणि तिथं आम्ही गेल्यानंतर खूप छान वाटत होतं. ते बार्बिक्यू नेशन आहे तिथं मी गेलेलो आणि एवढी जास्त काय फास्ट रश नव्हती कारण तिथं बुकिंगवरतीच असतं अलाउड आणि फार त्यावेळेस टाईम नव्हता. मी 9:30ची बुकिंग होती आणि मी 9:30 वाजता पोहोचलो होतो. एवढी काय जास्त पब्लिक नव्हती. होते 3-4 टेबल आणि मग तिथे मी जाऊन बसले वगैरे आणि मग त्याने केक आणला. मग केक कटिंग वगैरे केला आणि छोटासा केक त्यांच्याकडूनच होता हा. माझ्यापेक्षा ना माझे मुलं दोन्ही पण जाम खुश होती. ते सकाळपासून चालू होती की माझा बर्थडे कधी करायचा, बर्थडे कधी करायचा म्हणून. स्वामी पण आता हॅपी बर्थडे म्हणते, मम्मा केक केक हे चालू होतं त्यांचं. छान असं सेलिब्रेशन केलं तिथं. ते सॉन्ग वगैरे लावले होते आणि त्यांचा जो स्टाफ आहे ना तो पण तिकडे क्लॅप करत होता, हॅपी बर्थडे वगैरे असं म्हणत होता आणि खूप म्हणजे खूप छान वाटत होतं. माझा हा पहिलाच बर्थडे आहे जो मी बाहेर पब्लिक प्लेसमध्ये सेलिब्रेशन केलेलं आहे. कारण जेव्हापासून मी म्हणजे बर्थडे आहेत ना माझे ते घरीच करायचं. पण आज मिस्टरांनी थोडं चेंज केलं आणि खूप भारी वाटलं. खरं कधीतरी ना असे चेंजेस पण गरजेचं असतात. फक्त घरात राहून काही करणं, खाणं, आपण कसं आमचा बर्थडे असतो आपणच सगळं सांगायचं बर्थडे केक घेऊन या, आपणच जेवण बनवायचं, सगळं करायचं, त्यात आपणच बोर होऊन जातो. बर्थडे आपला आहे म्हटला तो एक दिवस तरी आपल्यासाठी स्पेशल व्हायला पाहिजे असं माझ्या मिस्टरांचं मत होतं आणि त्यांनी मग हे सगळं माझ्यासाठी अरेंज केलं. ते ह्या बर्थडेला नाही पण लास्ट बर्थडेला पण असं बोलत होते की आपण जाऊ बाहेर जेवायला वगैरे. पण स्वामी छोटा होता आणि मुलं माहिती आहे तुम्हाला की छोटे असले बाहेर जाऊन किती मस्ती करतात वगैरे. तर स्वामी 1 वर्षाचा होता, नाही सॉरी 11 महिन्याचा होता. मग तो त्याला काय बसता येत नव्हतं. बसायचा तो पण चालता वगैरे येत नव्हतं. मग त्याला घेऊन बसायचं मांडीवरती आणि जेवायचं हे सगळं पॉसिबल नव्हतं तेव्हा होत. मग त्यामुळे मी हॉटेलमध्ये गेलेच नाही आणि स्वामी झाल्यापासून स्वामी आता 2 वर्षाचा होईल तेव्हापासून मी हॉटेलमध्ये फारसे गेलेच नाही. जे असेल ते मी बाहेर चायनीज वगैरे असेल किंवा काही जर मेनू असेल तर मी ऑर्डर करायचो. ऑर्डर करून मग घरी आणून खायचं. पण असं बाहेर कधी बसले नव्हतं सध्या जेवायला आणि मला छान वाटत होतं आणि स्वामीने समत दोघांनी फुल एन्जॉय केलं आणि खास मी म्हटलं चला आपण समत आहे स्वामी आहे दोघं पण त्यांना पण थोडा चेंज होईल आपण जाऊया. त्यांनी स्टार्टरमध्ये असं खूप सारे मेनू आणून ठेवले चिकनचे वगैरे आणि हे दिसतं ना फर्स्टवाला ते पायनॅपल आहे. पायनॅपलला ना मसाला चाट मसाला वगैरे लावून त्यांनी गरम केलं होतं. फ्राय छान केलेलं ते छान लागत होतं. मस्त असं गरम गरम ना पायनॅपल खूप छान लागत होता आणि चिकन होतं, फिश होते. फिश कोणकोणत्या प्रकारचे होते काही समजलं नाही आणि हे तंदुरी होते आणि जे स्वीट कॉर्न आहेत ना हेच स्वामीने जास्त खाल्ले आणि समतने हेच फ्रेंच फ्राईज खाल्ले. मुलांची आवड कशात असते, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असते आणि स्वामी काही थोडा वेळ 15 ते 20 मिनिटं ना शांत बसतात तिथं गेल्यानंतर. नंतर त्याची मस्ती चालू झाली. त्याने काही खाल्लं पण नाही. जे स्वीट कॉर्न होते तेवढंच खाल्ले आणि फ्रेंच फ्राईज 2 पीस खाल्ले आणि त्याला तर जास्त आवडत होतं ते आईस्क्रीम. स्टार्टरमध्ये एवढे मेन्यू होते ना की जेवायची काय गरज भासत नव्हती असं वाटत होतं आणि हे हॉटेल आहे त्यांचं मस्त खूप छान आहे. तर सेल्फ सर्व्हिस आहे आणि हे एवढे काय काय होते ना मेनू ते आम्ही कधी ऐकले पण नव्हते, नाव पण बघितले नव्हते. असे काय काय मेनू होते ते खाल्ले पण मी, चांगले लागत होते तसे मला ते. पण एवढं आपण जर घरचे रेग्युलर खातो त्या प्रकारे थोडी टेस्ट वेगळेच होते त्याचे. आणि हे असं त्यांचे कंटेनर होते तिथं जेवण होतं. त्याच्यामध्ये आपण सेल्फ सर्व्हिस होते, तुम्हाला जे हवं ते घेऊ शकता. इथं दाल चावळ होते, व्हेज पण होतं नॉनव्हेज पण होतं आणि इथं कसं अनलिमिटेड आहे. त्यांचं पॅकेज असतं की अमाऊंट आहे 1 पर्सनला, त्यामुळे तुम्ही अनलिमिटेड काही खाऊ शकता. स्टार्टर, स्वीट, गोड कशामध्ये पण नॉनव्हेज, चिकन हे काय पण खाऊ शकता असं होतं त्यांचं. आणि आपण कसं स्टार्टरमध्ये एवढं मेनू असतात ना की ते नंतर खायचं राहून जातं. एवढं सगळं मेनू होते पण मी काहीच खाल्लं नाही. थोडीशी बिर्याणी घेतलेली, खूप छान होती ती बिर्याणी पण, बस तेवढंच खाल्लं. मिस्टरांनी पण खाल्लेलं आणि स्टार्टरमध्ये नान वगैरे सगळं होतं पण ते काय नाही खाल्लं आम्ही. आणि स्वामीला खायचं होतं आईस्क्रीम. पप्पा म्हटलं मी भरवतो पण ऐकलं नाही अजिबात. मला म्हणतो की मम्मा मीच खाणार आहे स्वतःच आणि बघा स्वतः कसं खातोय. आणि ना छान वाटतं असं कधी आम्ही बाहेर जातो ना ते मस्त वाटतं. मग रोजच आपण तेच मुलं सांभाळायचं, घरात तेच कामं हे तेच लागलेलं असतं प्रत्येक गृहिणीच्या पाठीमागे. पण ह्यातूनच जर वेळ काढून आम्ही बाहेर गेलो ना तर खरंच खूप छान वाटतं आणि ते आपल्या पार्टनरने पण आपल्याला समजून घ्यायला हवं होतं. आणि बघा दुसऱ्याचा टेबल आहे, ह्या टेबलवरती गेला आहे तो आणि जेवतोय. नंतर मी म्हटलं चला आपल्याला काहीतरी खायचं आहे, बघून या काहीतरी मेनू सगळे टेस्ट करूया. मग सगळ्यातलं एक स्पून मी घेतलं सगळं आणि सगळ्याचं ते कुर्मा झालं आणि खूप छानच लागत होतं. आणि नंतर स्वामीने अजिबात शांत बसत होता. त्याचे चार्जिंग फुल झाली होती आणि तो सारखा म्हणतो की मी सोड आणि धावतो कुठं. म्हणजे हॉटेल काय एवढं मोठं होतं हॉटेल आणि काही फारशी रश नव्हती त्यामुळे काही वाटलं नाही. पण हा काय करायचा टेबलवरती जाऊन चढायचा. टेबल चढल्यानंतर आम्हाला भीती वाटायची की हा पडला वगैरे तर लागेल वगैरे म्हणून. त्याच्या पप्पा त्याच्या पाठीमागे होते. शेवटी पप्पा त्याचे कंटाळले आणि मला म्हणाले की बसा आता परत नाही यायचं हॉटेलमध्ये, आता स्वामी जेव्हा मोठा होईल ना तेव्हाच यायचं म्हणतो. पण ते मला माहिती आहे ते घेऊन येणार कारण माझ्यापेक्षा जास्त त्यांना बाहेरचं खायला आवडतं. आणि ह्या बार्बिक्यू नेशनमध्ये किती वेळा तर येऊन गेलेत पण मी कधी आली नव्हती आणि ते मला ते घेऊन आले ते फर्स्ट टाईमवर.
त्यांच्या ऑफिस स्टाफसोबत ते खूप वेळा आलेले आहेत, पण मी नव्हते आले आणि मी लास्टला मग आईस्क्रीम घेतला आणि ते मूग डाळीचा हलवा होता, गुलाबजामुन, गरम-गरम गुलाबजामुन खूपच छान लागत होते. खूप म्हणजे खूपच छान लागत आहे आणि हा आमचा शकुला बघा. दात आमचे सगळे आले ते दाखवते. 1-2 दात बाकी आहेत स्वामीची यायची. ते आता लवकरच येतील. ही मुलं ना अजिबात थकत नाहीत. किती मस्ती करतात, किती धाव-धाव करतात, पण अजिबात त्यांचे पाय दुखत नाहीत किंवा काहीच नाही. कधी म्हणत नाहीत की पाय मला मसाज करून दे किंवा काय. त्याने स्वामीने पहिला आईस्क्रीम खाल्ला होता, तरी मी जबरदस्ती परत आईस्क्रीम आणून दिला की तो शांत बसेल म्हणून. तो अजिबात तो शांत बसला नाही आहे आणि लास्टला जो आईस्क्रीम घेतला तो त्याने घाण करून ठेवला सगळा. तिथे ते हा बाऊल आहे ना, त्यात आम्हाला हँडवॉश करण्यासाठी दिलं होतं. त्याने सगळ्यात स्वामीने त्यात सगळं आईस्क्रीम घालून ठेवला. मुलं आहेत म्हटल्यावरती काही चालायचं सगळं. आणि या स्टाफला ना पण स्वामी खूप जाम आवडला. जे बाजूचे टेबल होते ना, ते पण स्वामीला पाहत होते आणि ते खूप एन्जॉय करत होते स्वामीला पाहून. त्यांना स्वामी हाय बाय करत होता आणि प्रत्येकाचा बड्डे असेल नाही तर की सॉन्ग लावायचे आणि मस्त सगळे स्टाफ येऊन क्लॅप करायचे. तसं स्वामी पण जायचा क्लॅप करायला, हॅपी बड्डे म्हणाला. आणि नंतर आम्हाला यायला ना लेट झाला. 11:30 वाजले. जेवण वगैरे केलं तेव्हा मॉल बंद झाला होता खालती. नंतर समोरची इच्छा होती की मला बाईक राईड करायचं होतं, पण मॉल बंद झाले असल्यामुळे इच्छा त्याची अपुरीच राहिली. त्यानंतर आम्ही सगळे आलो बाहेर. पण स्वामी अजिबात शांत बसा. तेव्हा पण मी उचलून घ्यायचं ऐकत नव्हता की अम्मा सोड, मला पळायचं आहे आणि हा पळतच होता. पार्किंगमध्ये आमची गाडी होती, ती घेतली आणि मी निघालो. थोडा वेळ आल्यानंतर पुढं ना स्वामी झोपला. असं होतं माझ्या बड्डेचं छोटंसं सेलिब्रेशन. आय होप तुमचा दिवस छान गेला असेल. चलो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.